अ, नमस्कार. संवाद या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. आम्ही आधी असं ठरवलं होतं, की दर आठवड्याला आमचा एक व्हिडिओ अपलोड होईल, पण काही कारणास्तव त्याला जरा वेळ झालेला आहे. तर कल्पनाताईंमुळंच ॲक्चुअली वेळ झालेला आहे. म्हणजे त्यांचं काय कारण होतं ते मला माहिती नाही. तर त्या सांगू शकतील, की कशामुळं वेळ झाला किंवा कशामध्ये त्या गुंतल्या होत्या? बापरे, हे छान हा. माझ्यावर अगदी मस्तपैकी तू ढकलून दिलेले स्वाती. हे छान. पण ठीक आहे, तरी मी तुला सांगते. अगं काय झालं, हा महिना जो होता ना, हा माझ्या नातवंडांच्या परीक्षेचा होता. आणि त्या परीक्षेमध्ये खरं पाहिलं तर परीक्षा मुलांची होती. पण मला असं वाटत होतं की ती माझी के का. माझी दोन्ही नातवंड जी आहेत ती उन्हाळ मी असं म्हणत नाहीये, पण खूप खेळगडी आहेत. आणि मग त्या खेळगड्यांना कुठेही ताण न येऊ देता त्यांचा अभ्यास घ्यायचा, त्यांना पाहिजे त्या वेळेला पाहिजे तसा. हे अभ्यास घेणं हे मला इतकं आवडीचंही काम होतं, पण थोडंसं त्रासदायक पण होतं. आणि मग त्यांची शाळा, त्यांचे खेळ, त्यांची मनस्थिती, त्यांचे असलेले इतर काही प्रोग्राम, या सगळ्यामुळे खरं म्हणशील तर मला वेळ झाला. आणि त्याबद्दल अगदी अगदी क्षमस्व. या मुळात आणखीन काय झालं की माझ्या मुलाची 2 मुलं आणि माझ्या मुलीची 2 मुलं, म्हणजे अशी मला 4 नातवंड. ती इथे नसतात हे मान्य, पण तरी सुद्धा वेळोवेळी फोनवरनं सुद्धा दूरध्वनीवरनं ते आजी हे कसं करायचं, आजी इथे कसं करायचं. मग मला त्यांच्यासाठी पण थोडासा वेळ ठेवायला लागत होता. आणि मग हे जे आपलं थोडंसं संवाद हा माझ्यामुळे निश्चितपणे लांबला नाही, नाही. तुमच्यामुळे तसं नाही. संवाद म्हणल्यावर आपण एकापेक्षा 2 माणसं त्याच्यात इन्व्हॉल्व होतातच. पण आता मला एक विचारायचं की संगोपन म्हणजे काय? म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रकारचे गट पडतात किंवा कुठल्या एज ग्रुपमध्ये ते असे डिव्हाइड होतात, तर त्याचं काय महत्व आहे? तर ते म्हणजे माझ्या नातवंडांच्यावर आधारित म्हणतेस का हां, तू? नातवंडांच्या आधारित आधारित नाही, पण जनरल एक मुलांचा जो ग्रुप असतो किंवा जनरल ओव्हरऑल सगळी मुलं, तर त्याच्यामध्ये कसे गट पडतात आणि त्यांचं संगोपन कसं व्हावं किंवा संगोपन म्हणजे काय? किंवा आई कशी असावी? ह्याच्याबद्दल थोडंसं आपण संवाद साधला तर बरं होईल. हां. आता याच्या आधी मी तुला एक मुद्दाम जरा स्पष्ट करते. थोडासा एक प्रश्न तू जरी विचारला नाहीस तरी मी तुला एक मनात निर्माण करते. की हा प्रश्न तुझा इतका संबंधित आहे सगळ्या घराघरातल्या विषयांशी. की संगोपन म्हणजे काय? ते कोणी करायचं? आई, घरातली आणखीन कोण कोण माणसं असतात याविषयी. तर थोडासा प्रश्न मी आधी माझ्याकडे ओढून घेते. म्हणजे कदाचित कोणालाही असं वाटेल बरं का, की यांची नातवंडे एवढी हुशार आहेत, की जेणेकरून आजीला अगदी काही वेळ नव्हता. नाही, तसं काही नाही. माझी नातवंड अगदी सर्वसामान्य, कदाचित ॲव्हरेज पण असतील, त्याचं मला काही वाटत नाहीये. पण या सगळ्यामध्ये तुला एक महत्वाचं सांगू का, संगोपन करताना मुलांना गरज कशाची असते? अगदी वय वर्ष 0 ते वय वर्ष 20 म्हणा, 25 म्हणा, काहीही म्हणा. तर या सगळ्याने पहिल्यात सर्वप्रथम गरज जी असते ती असते सुरक्षितता. मग ती सुरक्षितता वैचारिक सुरक्षितता असेल, ती भावनिक असेल, ती बौद्धिक असेल, ती शारीरिक असेल. ह्या सगळ्या सुरक्षिततेपासनं आपल्याला मुलांना असं जाणून द्यायचं असतं की बाबांना तुम्ही कसंही असा, अगदी 0% असा, किंवा तुम्ही थोडेसे उन्हाळ असा, तुम्ही थोडेसे त्रास देणारे असा, पण तरीही तुम्ही आमचे आहात. म्हणजे आम्ही तुम्हाला तुम्ही आहात तसं स्वीकारलेलं आहे. ही एक सुरक्षितता असते. हा, आणि ही सगळ्यात महत्वाची संगोपनाचा भाग आहे. हा प्रश्न मी मुद्दाम आधी माझ्याकडे ओढून घेतला, कारण तो विसरला जाऊ नये संगोपनामध्ये. आता जसं तू संगोपनामध्ये म्हणलीस की गट पडतात का, तर हो पडतात ना. काय असतं की मूल जन्माला आलं म्हणजे 0 वय म्हणूया आपल्याला. 0 ते 5 वर्षापर्यंतच्या गरजा वेगळ्या. 5 ते 10 म्हणजे जगातनं नुकतंच पिल्लू बाहेर आलेलं असतं, आणि या बाहेर आलेल्या पिल्लाला जग, त्याचं कुतूहल, आजूबाजूचं वातावरण, त्याच्यातला नवेपणा, नवखेपणा, भीती, आणखीन काय म्हणूया, सगळं घृणा असेल, ईर्ष्या असेल, आश्चर्य असेल, कुतूहल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात अजाणतेपणाने निर्माण होतात. त्याला माहिती नसतं हे काय आहे. या सगळ्या भावना, विचार, बौद्धिक जे असतील ते, किंवा अजून काही म्हणूया पारंपरिक असतील ते, त्या सगळ्यांना आपल्याला त्याला एक आकार द्यायचा असतो. त्याच्या मनात आकार नसतो. मग हा आकार साधारणतः आपल्याला 5 ते 7 वर्षापर्यंत देणं हे प्रामुख्याने गरजेचं असतं. मग 7 ते 13 वय जर घेतलं आपण ना, तर ते स्व अस्तित्व दाखवण्याचं असतं. त्यामुळे तो एक गट होतो.
आणि मग 14 वर्षानंतर साधारणतः 18 वर्षानंतर आपण ज्याला म्हणतो ना शिंग फुटली किंवा 16वं वर्ष धोक्याचं, तर हा तिसरा गट अतिशय महत्वाचा असतो आणि खूप मजेशीर वयोगट तो असतो आणि त्या वयोगटाला सांभाळणं ही सगळ्यात जास्त कठीण असतं. आणि 18 वर्षाच्या पुढे काय होतं की थोडीशी एक जाणीव येते, समज असते आणि त्यामुळे मुलं आणि स्वतःच्या थोडेसे स्वतः शारीरिक बदल पण होत असतात, बदल मानसिक होत बदल पण होत असतात. असतात. याच्यामध्ये आणि लक्षात घ्यावं लागतं की हे बदल फक्त मॅच्युरिटी म्हणजे मुलं आणि मुली वयात होत असताना येतात असं काही नाही. ते वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा खूप महत्वाचे बदल असतात, 8व्या वर्षी सुद्धा असतात. म्हणजे या बदलांमधनं आपल्याला एक लक्षात येतं की निसर्गाने वाढ होताना या मुलांमध्ये जे काही म्हणजे व्यक्ती, मनुष्य, मानव असं म्हटलं तरी चालेल, यांच्यामध्ये जे बदल नैसर्गिक क्रमाने जे होत असताना ते बदल होताना मुलांना कसं पाणी शोषून घेण्याची गरज असते, त्याच्यामधनं तो काय जे सगळे जीवनावश्यक गोष्टी असतात ते शोषून घेतो आणि मग अन्न तयार करतो, बरोबर. तसंच मुलांचं असतं की ते सुद्धा आपण जसं याला सगळ्याला पाणी घालतो, या विचार, बुद्धी, मन, हृदय, भावना या सगळ्यांना आपण जसं जसं पाणी घालत असतो म्हणजे वैचारिक तसतसे ही मुलं सुद्धा हे सगळं शोषून घेत असतात आणि मग आपल्या जगण्याला आवश्यक असं अन्न तयार करतात. म्हणजेच ध्येय तयार करण्याचा जो मार्ग असतो तो मार्ग ते अगदी नेमका म्हणजे थोडक्यात संस्कार होणं जास्त महत्वाचं आहे, चांगले संस्कार होणं जास्त महत्वाचं आहे. हा फक्त संस्कार नको म्हणण्यासाठी, संस्कार म्हणजे खूप वेळेला आपल्या मनाची एक भारतीय परंपरेप्रमाणे काय झालेलं की आपण संस्कार म्हणजे फक्त असंच विचार करतो की कोणी आलं तर नमस्कार करा, कोणी आलं तर उठून बसा किंवा पाय लागला तर नमस्कार करा, संध्याकाळ झाली देवापाशी दिवा लावा किंवा 2 मोठी माणसं बोलतात तर तिसऱ्याने छोट्या मुलांनी मध्ये बोलू नये, असं जे काही आहे ना हे सगळं आपण संस्कारात टाकून दिलं. आता याच्यामध्ये फक्त संस्कारच गरजेचे नाही, तर संस्काराबरोबर अजून एक गोष्ट गरजेची आहे आणि ती म्हणजे मनाचा सुदृढपणा, विचारांचा सुदृढपणा, त्याचबरोबर भावनेचा सुदृढपणा, निर्णय घेण्याचा सुदृढपणा. म्हणजे सुदृढपणा मीन्स द हेल्दी माइंड, हेल्दी स्टेट ऑफ द ह्युमन बीइंग. ओके, या प्रकारे मला हा सुदृढपणा म्हणायचा आहे. तर ह्याची खूप गरज असते. म्हणजे संस्कार आणि सुदृढपणा, अच्छा, संस्कार आणि संस्कृती हा जो सगळा समचा भाग आहे. कारण संवाद मध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की सम या शब्दाला आपण खूप महत्व दिलं पाहिजे. तसा संस्कृती, कृती कशी तर पॉझिटिव्ह असणारी म्हणजे सकारात्मक असणारी. तर हा जो सगळा भाग आहे की नाही हा सगळं आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे संस्कार, संस्कृती, संगोपन, संवाद, ह्या सगळ्या गोष्टी आपण या मुलांच्या बाबतीत इतक्या लक्षात ठेवायला लागतात, नाही तर मग त्याचे परिणाम आपल्याला सध्या दिसतातच ना जगात, वेगवेगळ्या मार्गाने दिसू शकतात. बरं, आता ह्या संगोपनामध्ये आईचा काय भाग असू शकतो? म्हणजे आई कितपत महत्वाची? म्हणजे आता आईच्याच पोटातून आईच्याच पोटचा गोळा असतो, जे काय असेल ते आईची नाळ मुलाशी जोडलेली असते, ते सगळं खरं आहे. पण आईनी काय जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे? आई कशी असावी? या संगोपनामध्ये आईचा महत्वाचा भाग असतो. तुला सांगू का, आपण या विषयावर जर बोललं ना, आई आणि संगोपन, आई आणि मूल किंवा बरेच एपिसोड होतील आणि भारतीय संस्कृती म्हण किंवा आई आणि घर, तर तुला सांगू का की म्हणजे फक्त मला असं वाटतं की तुम्ही जगातल्या आया कशा असाव्यात. हो, अगदी अगदी तेच सुरुवातीला सांगा, मुलं कशी असावी त्याच्या आधी. बरोबर आहे तुझं. तर अख्ख्या जगातली आई जरी घेतली ना तर इतका महत्वाचा विषय होतो. आता हे सांगताना कदाचित तुला असं वाटेल की मी जुनाट जरा म्हणजे वयाने निश्चित 60च्या पुढची बाई आहे, त्यावेळेला माझे विचार कदाचित जुने वाटतील, कदाचित थोडेसे प्राचीन असे वाटतील, पण असं वाटून नको प्लीज. कारण मी जे तुला सांगते ना ती मानवाची गरज, अगदी आधी मानवापासून असणारी गरज, निसर्गाची गरज, या सगळ्या गरजेप्रमाणे मी तुला सांगते आता की खरंच आई कशी असली पाहिजे. आणि मग तुला मजा सांगू का की आपण आई शब्द म्हणताना सुद्धा आपल्या लक्षात येतं की आ आणि ई, बरोबर आहे. जेव्हा ईश्वराला असं वाटलं की कोणीतरी पाहिजे त्यावेळेला त्यांनी आई निर्माण केली. पण आता तुला मला मराठी अल्फाबेट्सचं किंवा मराठी शब्दांचं एक वैशिष्ट्य सांगायचं. तुम्ही मराठी शब्द म्हणून बघा बरं. क ख ग ग अ आ इ, तुला म्हणताना म्हणून दाखव मला तू. क ख ग घ अ आ इ.
हे सगळे शब्द कुठून आले बरं? ज्ञपर्यंत. बरोबर. मग तुझ्या लक्षात येईल की आई हा शब्द नुसता पोटात नाही अगं, फक्त आ म्हणजे तो घेताना पोट, छाती, हृदय, तुमचा गळा आणि ह्या सगळ्या कुठल्याही अवयवांना त्रास न देता पण त्या अवयवांना कुठेतरी प्रेशराईज केलेलं आणि मग ई हा शब्द बाहेर पडला. याचा अर्थ आपण या शब्दांची निर्मिती करताना सुद्धा जर पोटापासूनच निर्मिती केलेली तर तो पोटचा गोळा सांभाळणं हे आईचं काम निश्चितपणे महत्वाचं आहेच. आता एक लक्षात घे बरं का की आई आणि बाबा हे घरातले तेवढेच महत्वाचे दोघेही आहेत, पण ते दोघांचं असलेलं अपत्य. बरोबर. पण दोघांचं जरी अपत्य असलं ना तरी एक लक्षात घे की आईने त्याला आपल्या उदरात 9 महिने वाढवले. हे वाढवताना ती फक्त त्याला अन्नाने वाढवत नसते. म्हणजे जसं तू आता नाळ जोडलेली म्हणलेली होतीस की तसं फक्त त्याच्यातनं तिने फक्त अन्न पाणी एवढंच पुरवलेलं नसतं. तुला एक माहिती असेल अभिमन्यूची गोष्ट की अभिमन्यू ज्या वेळेला त्याच्या आईच्या पोटात होता की त्यावेळेला जेव्हा गोष्ट ऐकत होता चक्रव्यूहात जायचं कसं तर ते तो आतून ऐकत होता आणि त्यांनी ते लक्षात ठेवलेलं. म्हणजे अशा विज्ञान कथा जरी तू ऐकल्यास तरी लक्षात येईल, पुराण कथा ऐकल्या तरी लक्षात येईल की याच्यामध्ये मूल जेव्हा आईच्या उदरामध्ये असतं तेव्हा आईच्या उदरामध्ये असताना त्याला आजूबाजूचं ते वातावरण असतं त्याची जाणीव निश्चितपणे होत असते. आणि मग अगदी पहिल्या लक्षात आल्यापासून हे प्रामाणिकपणे गरजेचं बनतं की माझा विचार कसा असला पाहिजे. माझ्या मुलाला मला फक्त खाद्य द्यायचं नाही, म्हणजे नरिशमेंट ऑफ फूड, म्हणजे संस्कार हे गर्भापासूनच सुरुवात होते. अगदी म्हणजे थोडक्यात सांगू का, आई कसा विचार करते, आई काय खाते, आई विचार करताना समस्या असतील मग ती रडतीये का धैर्याने तोंड देतीये का कशा प्रकारे आईचं वर्तन आहे, हा सगळा परिणाम त्या गर्भावर असतो. नैसर्गिकपणे पित्याचा भाग असतोच, कारण आपण DNA जीन्स हे सगळे शब्द आता सगळ्यांना माहिती झाले. जरी आपण म्हटलं की DNA हे निश्चित करतो तरी सुद्धा एक निश्चित भाग लक्षात घ्यायचा की ज्या वेळेला गर्भाच्या पाण्यामध्ये हे बाळ असतं ना त्यावेळेला पाण्यातल्या लहरींमधनं तो सगळ्या प्रकारचे आईच्या मनातले विचार, ते व्हायब्रेशन्स, ती काय म्हणूया ती स्थिती, ही सगळी तो जाणून घेण्याच्या निश्चितपणे स्थितीत असतो. आणि हेच ते निसर्गाचं. म्हणजे सात्विक विचार असतील तर सात्विक किंवा तामसी विचार असतील तर रागीट असं मुलाची जडणघडण होती थोडक्यात असं. हो, अगदी 100% जरी आपण नाही म्हटलं तरी पण हे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आपल्याकडे माहिती का तुला सत्व रजतम याला खूप महत्व दिलेलं आहे. आणि सत्वरजतम महत्व दिलेलं म्हणून तर आपण म्हणतो ना की गर्भवतीने कसे विचार करावे, तिच्या डोळ्यासमोर काय असावं, हा एक सात्विक विचार दिलेला आहे. आणि याच्यात काही चूक आहे असं नाही. आता याच्यामध्ये विज्ञान किती आहे हा वैज्ञानिकांचा भाग, याच्यामध्ये शारीरिक आरोग्याचा भाग किती आहे हा डॉक्टरांचा भाग. आपण मानसिक दृष्ट्या विचार करतो, बरोबर, एक सामान्य व्यक्ती म्हणून करतो. आणि मग लक्षात येतं की आपली जर आनंदी स्थिती असेल तर बाळही आनंदाने नसतं. खूप वेळेला आपल्या हे ज्या वेळेला उदरातल्या हालचालीवर हे लक्षात येत असतं, म्हणून हा घटक महत्वाचा असतो. आता इथे तू जर पाहिलंस तर जेव्हा झाड वाढत असतं त्या झाड वाढताना एक तुझ्या लक्षात कधी येतंय का की जितकं मूळ खोल 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 जातं तेवढं ते झाड वर उंच 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 वाढत जातं. हे अगदी तसंच आहे अगं, जितकं खोल वैचारिक दृष्ट्या आपण अतिशय योग्य प्रकारे मुलाचं गर्भामध्ये पोषण करत असतो ना तेवढं त्याचं भविष्य हे उंच उंच वाढत जातं. पण या सगळ्यामध्ये आईची भूमिका जी असते की मी स्त्री प्रधान किंवा पुरुष प्रधान संस्कृतीमधनं निश्चितपणे सांगत नाही, पण मला एक निश्चितपणे म्हणावं लागतं की मी ही देवी नसेन, कोणी नसेन, परंतु आईची भूमिका ही मुलाला आकाशा एवढा बनवण्यामध्ये निश्चितपणे महत्वाची असते. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं ना तर कर्मवीर भाऊराव पाटलांची उदाहरणं घ्या. अगदी महत्वाचं उदाहरण म्हणजे आपले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घ्या, ज्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण जग ज्या नावाला आजही सलाम करतं असे राजे शिवाजी घ्या.
आपण ज्याला देव आदर्श मानतो, ज्याचं बालपण आदर्श मानतो, असं कृष्ण कन्हैया आहे. ज्या श्रीरामांनी वनवास भोगला, पण वनवास भोगताना सुद्धा आजही